क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बोलू नका. वर्ड प्रॉब्लेम्स. मी फक्त वर्ड प्रॉब्लेम जास्त घेणार आहे. त्यातून ऑटोमॅटिक तुम्ही मागे शिकलेल्या गोष्टी कव्हर होतील. मी नेहमी म्हणतो वर्ड प्रॉब्लेम हे मुलांसाठी वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, कारण ते त्याला प्रॉपरली हँडल करत नाहीत. काय अडेत राहतात आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड टाईपचे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. मी तुम्हाला सोप्या करून अवघडापर्यंत घेऊन जाईल. लक्ष द्या, मध्ये मध्ये बोलू नका. काही काही प्रश्न भन्नाट आहेत, म्हणजे खूपच मजा येते सोडवायला. जसं आता एक माझा तुमच्याकडे पहिला प्रश्न असेल, एकदम बेसिक. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. विचार करा 2 मिनिटं. ऐका, क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी प्रेझेंट एज एक्स इयर्स माना, एक व्हेरिएबल क्रिएट करा. आता 2 इयर्स अगो म्हणजे लहान असेल तर कंडिशन आहे आजपासून 2 वर्ष मागे. आणि हे जे बोलतात ना, मी काय काय सांगालो ऐका, एक्झाम मध्ये कन्फ्युजन होते. नाही तर हे जे अगो हेन्स म्हणतात हे नेहमी प्रेझेंट एजच्या कंपॅरिझन मध्ये असते. ठीक आहे, नाहीतर पुन्हा प्रश्न येईल कोणापासून घ्यायचं. कारण तुम्ही जर 2 वर्ष मागे गेलात तर 3 वर्ष पुढे कुठून जायचं, प्रेझेंट पासून का 2 वर्ष मागे पासून? ही पण अडचण आहे. म्हणून काहीच दिलं नसेल एक्स्ट्रा कंडिशन तर प्रेझेंट पासून मागे पुढे जायचं. आता प्रेझेंट किती आहे, एक्स. 3 वर्ष पुढे जा आणि दोघांचा प्रोडक्ट घ्या 84. हिंदी प्रश्न होता. जे स्टँडर्ड क्वेश्चन आहे ते सांगायला सगळे. लक्ष द्या, एकदम बेस पासून सुरुवात केलं. लावा इथे एक्स स्क्वेअर. बघा, +3x - 2x प्लस एक्स होईल, -6 होईल, -84. मी थोडस कॅल्क्युलेशन फास्ट करतोय. आता बघा, तर इथे काय होईल, x +10 x -9. तर x ची व्हॅल्यू -10 होईल किंवा +9 होईल. आता एज निगेटिव्ह नसतं तर x चा नंबर असेल 9 and that is the present age. तुम्ही मला आन्सर सांगताना क्रॉस व्हेरीफाय करत चला, कंडिशनला सॅटिस्फाय करते की नाही. तर 9 वर्षाच्या मागे 2 गेलात तर 7 वर्ष पुढे गेलात तर 12. 12 7 जा 84. सो इट्स करेक्ट. समजली बेसिक कॅटेगरी. याचाच एक भाऊ आहे, खूप चांगला प्रश्न आहे, मोठा भाऊ आहे. घ्या, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive इवन नॅचरल नंबर्स. एक एक वर्ड महत्वाचा आहे. इज 244. फाइंड द नंबर्स. बघा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स किंवा ऑड नॅचरल नंबर्स कॉन्झिक्युटिव्ह मध्ये 2 चा डिफरन्स असतो. पहिलं 2 असेल तर मग 4, मग 6. बघा, 2 चा डिफरन्स असतो. ऑड मध्ये सुद्धा 2 चा डिफरन्स असतो. तर आपण याच्यात एक काम करणार, आपण ते नंबर्स मानू x, मग दुसरा होईल त्याच्यावरून 2 ने पुढे. तुम्ही x +2 पण घेऊ शकता, x -2 पण घेऊ शकता, बोथ. तर इथं स्क्वेअर करा आणि ऍड करा, त्याला 244 ला इक्वेट करा. तर हा बनेल x² + 4x + 4 -244. हा होईल 2x² + 4x - 240. चला याला लहान करूया.
तर इथून येईल 2x मायनस 120. तर x येतोय +12 मायनस 10. तर इथून x मायनस 12 +10 नंबर म्हणून दोन्ही चालतील, पण आपल्याला म्हणलंय नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात, नाहीतर त्याला डिस्कार्ड करायला काही चान्स नव्हता. इफ इट वॉज इंटिजर्स देन इट बोथ आन्सर्स आर करेक्ट. इंटिजर असेल तर ठीक आहे. तर x 10 आहे. हा, तर नंबर्स काय होतील 10 आणि त्याच्यानंतरचा 12. बघा स्क्वेअर केलं तर 100 आणि 144 त्यांची सम 244. तर व्हेरीफाय झालं पाहिजे आपला आन्सर. नेक्स्ट बघा, विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पुढे मस्त आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स of their ages is 1/6. Find their present ages. लक्ष द्या. हा, बघू, लक्ष द्या. प्रेझेंट एज काढत असताना त्यांच्या एज मधली कंडिशन चेक करा. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. ते काम करा, इथे तुम्ही किशोरचं प्रेझेंट एज x माना आणि विवेकला x+5 करा. ठीक आहे. मग एक काम करा, कंडिशन आहे दोघांचे रेसिप्रोकल करा आणि त्यांची सम 1/6 करा. चला आता तुम्ही क्रॉस कराल ते तुम्ही बघा, एक खाली क्वाड्रॅटिक क्रिएट होतो. ठीक आहे. तर हे झाला 2x+5, खाली आला x² + 5x. आता क्रॉस केल्यावर 12x + 30 x² + 5x. सगळ्यांना एकत्र घेऊन या. लक्ष द्या. तर इथून x² - 7x - 30. तर इथून याचे फॅक्टर येतील -10 + 3. तर इथून x ची व्हॅल्यू 10 आणि -3. एज निगेटिव्ह नको, तर दोघांचं एज येईल 10 and 15. त्याच्यामध्ये किशोर येईल 10, विवेक येईल 15. तुम्ही 1/10 आणि 1/15 घ्या. तर 15, 10 इथं झालं 25, खाली झाले 150, हा झाला 1/6. समजे? चलो. हा, विवेकला x किशोरला x-5 तरी पण हेच येणार. मॅथ नेवर बिकम्स रॉंग. तुम्ही बिलकुल घेऊन करू शकता. याला सॉल्व्ह केल्यावर आपल्याकडे आले 2 आन्सर, 15, 2 बोथ आर पॉझिटिव्ह. आणि आपण एज बद्दल बोलायलो. नाव वी कांट रिजेक्ट डिरेक्टली. नाव वन थिंग वी हॅव टू व्हेरीफाय. मग मी जर 15 मानलं तर 10 यायले. ओके, दोन्ही केसमध्ये मला आन्सर 1/6 मिळणार. बघ काय होते गंमत. याला जर 2 मानलं तर दुसरा त्याच्याहून काय होईल 5 वर्ष लहान, म्हणजे त्याचं वय काय होईल -3. वय निगेटिव्ह जाईल का? म्हणून याला रिजेक्ट कर. तर 15 आणि 10च आन्सर येईल. प्रोसेस कडे लक्ष द्या. तुम्ही 1/2 आणि 1/-3 केलात आणि त्यांना ऍड करून तुम्ही हे केलात तर 1/6च येते. क्वाड्रॅटिकचं सोल्युशन येते. मी हेच सांगतो, मॅथमॅटिक्स मध्ये 2 प्रकार असतात बेटा. मी काय बोलायलो आहे का? हे 2 बोटं म्हणजे मॅथचे 2 प्रकार. एक मॅथ असतं अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि एक असतं प्युअर मॅथमॅटिक्स. मी जे आता केले हे आन्सर 15 आणि 2 काढले, इट्स प्युअर मॅथमॅटिक्स. म्हणजे इथं मी फक्त बेसिक ऑपरेशन्स केले, मी इक्वेशन्स वापरले. अप्लाइड मॅथमॅटिक्स काय, याला मी रिअल लाईफशी जोडायला सुरू केलं.
तर मी याला एज म्हणून बघायलो. मी त्याला इंटिजर्स म्हणून बघितलं तर दोन्ही बरोबर आहे. एज म्हणून बघितलं तर -3 कसं एज राहील? समजे? म्हणून 2 ला रिजेक्ट करा. अप्लाइड मॅथमॅटिक्स तुमच्या कॅल्क्युलेशनला मिनिंगफुल बनवतं. मॅथ कधीच चुकत नाही, हे लक्षात ठेवा. until and unless you make commit mistakes. मॅथ चुकलं म्हणून हात मोकळा करायचा नाही, प्रामाणिकपणे म्हणायचं मी चुकलो. लक्षात ठेवा, असं मॅथ कधी चुकत नाही. कंडिशन्स आहेत. हा, 15-2 आल्यानंतर तुम्हाला चेक करायचे कोण बरोबर आहे कोण नाही. तर जेई मेन्स तुम्हाला इथंच अडकवते ना. जेई मेन्स काय सांगते, सगळे आन्सर आल्यावर आंधळ्यासारखं पाहायचं नाही. कंडिशन्स बघा, क्वेश्चन मध्ये भस्कन देतात, x इज ग्रेटर दॅन 0, ऑल x बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. ह्या ज्या कंडिशन्स असतात क्वेश्चन मध्ये, ह्याच्याकडे कोणी बघतच नाही. ही सवयच लावत नाहीत आपल्याला शाळेमध्ये याच्यामध्ये. आणि मी आधी क्वेश्चन बघायला शिकवतो, त्याच्यामुळं तुमच्या चुका कमी होतात. हे शिका. तर तुम्ही त्याला मोठं याला लहान. हे बघ, जेव्हा एक दुसऱ्यापेक्षा 5 वर्षांना मोठा आहे, तेव्हा दुसरा पहिल्यापेक्षा 5 वर्षांना लहान आहे. इट्स युनिव्हर्सल ट्रूथ. तर मॅथमॅटिक्स दोन्हीकडे वर्क करणार. दॅट्स प्युअर मॅथमॅटिक्स. ते क्वाड्रॅटिक काय सांगायले? बघ बाबा, मी तुला मॅक्सिमम 2 रूट देऊ शकतो, दिले 15 आणि 2. प्युअर मॅथमॅटिक्सनं आपलं काम केलं. आता ते तुला कसं अप्लाय करायचं तू बघ. मला त्याला एज मध्ये करायचंय, काही अडचण नाही सर. एज कॅन बी, बोथ एजेस आर पॉझिटिव्ह. पण कंडिशन काय? पहिला 2 वर्ष आहे तर दुसरा 5 ने लहान करा. आता याचं वय -3 वर्ष आहे, म्हणजे ते जन्मायच्या आधी 3 वर्ष होतं. तर जन्मायच्या आधी 3 वर्ष या प्लॅनेटवर तर पॉसिबल नाही. तर लक्षात घ्या, ह्या गोष्टी पाहायच्या. तुम्ही डाऊट काही येऊ द्या, विचारत जा, तेवढा मी सक्षम आहे. आगे बढो. आता एक चांगला प्रश्न करू आपण. मस्त आहे की नाही? बघा, क्वेश्चन्स कडे लक्ष देऊन काम करा. कोणता देऊ? घ्या, एकदम बढिया क्वेश्चन, जो तुम्हाला एक्झाम मध्ये पुढे अडकू शकतो. आता जो क्वेश्चन केला ना आपण, त्याचाच सक्का भाऊ आहे. पण क्वेश्चनला कसं बदललंय बघा. तर एक 2 मित्र आहेत, एक पिंटू. या पिंटू टेक्स, तुम्ही पूर्ण क्वेश्चन नाही लिहिलं तरी चालेल. 6 days more than Nishu to complete a work. ठीक आहे, एक काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला निशू पेक्षा 6 दिवस जास्त लागतात. इफ दे वर्क टुगेदर, दोघांनी जर मिळून काम केलं, ठीक आहे, इट फिनिशेस इन 4 days. Find days if they work alone. दोघांनी जर एक एकटं काम सुरू केलं तर त्यांना कामाला किती दिवस लागतील? प्रश्न सोडवायच्या आधी माझ्या काही प्रश्नांचं उत्तर द्या. मी इथं तुम्हाला आन्सर शिकवायला बसलो नाही. एक महत्वाची गोष्ट, ह्याचा आन्सर 6 दिवसापेक्षा 4 दिवसापेक्षा जास्त येईल का कमी येईल? सॉरी, दोघांनी केलेलं जे काम आहे 4 दिवसापेक्षा कमी येईल का जास्त येईल? कधी गोष्ट आहे काय? दोघं मिळून काम करतात तेव्हा 4 दिवसात पूर्ण संपत. एक एकट्याने केल्यावर जास्त दिवस लागणार. हे पहिलं लॉजिक आहे. आता तुम्ही याला सॉल्व्ह करण्यासाठी काय थिंकिंग करणार? कारण वेळ जाणार आणि आन्सर ते येणार नाही. मी सांगायलो मॅथमॅटिक्स वापरायचंय विथ लॉजिक. हाऊ वुड यू स्टार्ट दिस? तुम्ही म्हणणार बिलकुल सर, आम्हाला एक तर कळलं, पिंटूला निशूपेक्षा 6 days जास्त लागतात. लेट निशू टेक्स x days, देन पिंटू x+6. गाडी इथपर्यंत आली. मग दोघांनी मिळून काम केलं. ऐका हा,
मॅथमॅटिक्स फ्लॉ काय आहे ते तुमचा बघा. एक्स आणि एक्स प्लस एक्स पर्यंत एकदम आत्मविश्वास. मग लिहिता बाय द गिव्हन कंडिशन इफ दे वर्क टुगेदर, म्हणजे दोघांच्या वर्कला ऍड करा. तर एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू 4 करणार आणि तुम्हाला मिळणार लिनियर इक्वेशन. मग तुम्ही म्हणणार क्वाड्रॅटिक मध्ये लिनियर कसं आलं? हे करेक्ट आहे. एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू 4, म्हणजे 2x इज इक्वल टू -2. कळाले? एक्स इज इक्वल टू -1. याचा अर्थ निशूला -1 दिवस लागतो. सगळी गाडी रुळावरून घसरली. ठीक आहे. आता मॅडमनं मोटर लावली. या प्रश्नाचा भाऊ आहे हा, मी असंबद्ध बोलत नाही. खाली जी मोटर लावली ती मोटर वरच्या टाकीत पाणी भरत आहे. उद्या जर मला वाटलं त्या टाकीमध्ये एक नाही 2 नळांनी पाणी भरावं, तर मी तिथे एक दुसऱ्या नळाचं कनेक्शन देईल सेम मोटरला. तर असे 2 नळ लावले आणि मी एका नळाचं तोंड मोठं ठेवलं, एकाचं लहान ठेवलं. ध्यान से देखना. मी असं म्हणलं की मोठा नळ लावल्यानंतर एकटा लावल्यानंतर टाकी लेट्स से 5 तासात भरते समजा, आणि छोटा नळ लावला एकटा मोठा बंद करून, तर छोट्या नळाने ती 12 तासात भरते. छोटा नळ डायमीटर छोटा, व्हॉल्यूम ऑफ वॉटर कमी येईल. तुमचा क्वेश्चनही लॉजिकल असला पाहिजे. नळाचं तोंड मोठं आहे तरी त्याला 12 तास 5 तास लागेल आणि ह्याला त्याच्याहून कमी लागेल असं होत नाही. हा एवढं आहे की त्या मोठ्या नळात काय अडकलेलं नसावं. आता लक्षात घ्या. तर मॅथमॅटिक्स आहे, इथे कुठल्याही बाकीच्या गोष्टी लावायच्या नाही. आता बघा मी काय प्रश्न विचारायलो. एक नळ एकटा चालू केला तर 5 तासात भरतो, छोटा नळ 12 तासात भरतो. मी दोन्ही नळ चालू केले तर माझं उत्तर 5 आणि 12च्या मध्ये यायला पाहिजे. एवढं तर फिक्स आहे, एवढं तर ब्रेन सांगते मला. दोन्ही एकत्र केले. आता हे जर तुम्ही लावला दोन्ही नळ एकत्र केले तर टाकी भरायला 17 तास लागतील. तुम्ही जे इथं लॉजिक लावायला तेच लावायला. एकाचं काम एक्स डेज, दुसऱ्याचं एक्स प्लस सिक्स वर्किंग टुगेदर. एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू 4. अल्जेब्रा आहे तर तुम्ही हेच डोकं लावणार. पण मी तुम्हाला अरिथमेटिक सांगायला. एक नळ 5 तासात भरतो, दुसरा 12 तासात भरतो. तर दोन्ही चालू केल्यावर 17 तासात भरेल. त्याच्यात काय कळलं? डायरेक्टली ऍड नाही करतायत. कळलं का? तर हे जे वर्कवाले क्वेश्चन्स आहेत, हे जे टॅपने टाकी भरण्याचे क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्स मध्ये नेहमी आधी हा जर एक्स डेज मध्ये काम करत असेल तर त्याचं 1 डे मधलं काम करतात. मोठा नळ 5 तासात टाकी भरतो तर तो 1 तासात किती भरेल? 5 तासात 1 टाकी, तर 1 तासात 1/5 टाकी. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी कॉन्सेप्ट सांगतोय. तुम्ही सॉल्व्ह करू नका. मी क्वेश्चन हा स्टार क्वेश्चन आहे बुक मधला, पण स्टारचा अर्थ थोडासा डिफिकल्ट, थिंकिंगला जास्त. तर कधी लक्षात ठेवायचं, तुम्ही पहिलं काम बिलकुल करा. निशूला एक्स डेज, पिंटूला एक्स प्लस 6 डेज, नो डाऊट, बट डोंट ऍड डिरेक्टली. वर्किंग टुगेदर लहानपणी शिकवले, ऍड करा. ते लहानपणी झालं, आता लहान नाही आपण मोठे झालो. तर लक्षात घ्या, कधीही इन 1 आवर काढायचं. इन 1 डे, आता इथं आर नाहीये, इन 1 डे काढायचं. कधीही अशा क्वेश्चन्स मध्ये एका दिवसाचं काढायचं. तर एका दिवसात निशू किती काम करेल? 1/x. सर असं का? मी आता ते सांगितलं. एक्स इथं बघा मी लिहितो डेज, इथं लिहितो वर्क. एक्स डेज मध्ये 1 वर्क, तर 1 डे मध्ये किती? 1/x, म्हणून 1/x. युनिटरी मेथड. अब ध्यान से देखना बेटा. चला मग पिंटू काय करेल? पिंटू 1/x प्लस 6 करेल. समजे? मग टोटल काय होईल? सर टोटलला 4 दिवस लागायचे, मग एका दिवसातलं काम 1/4 होईल. तर इक्वेशन काय बनेल? आता दोघांचं जे काम काढायलो ना ते 1 आरचं असते. आता बघा, म्हणून म्हणलं हा मी तुम्हाला क्वेश्चन मागच्याचा मोठा भाऊ द्यायलो, रेसिप्रोकलचा क्वेश्चन. कळलं?
आता याला सॉल्व्ह करणं अवघड आहे का? हे शिका. मॅथ्स ह्याच्यासाठी असते. ज्याला वाटायले एक्स आणि एक्स प्लस 6 ला ऍड करून 4 येते, काय 10वीला सोपा प्रश्न दिला, 10वीचा अपमान करू नका. तर एक्स ची व्हॅल्यू -1 यायली. -1 दिवसात काम करते. असा कोण आहे बघू, त्याला एलियनचा दर्जा देऊ आपण. असं नसतं बेटा. म्हणून मी सांगितलं, तर कधीही जे वर्कवाले क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स करताना 1 डे, 1 आवर, 1 युनिटचा आधी आन्सर काढायचं. समजला हा क्वेश्चन? हा खूप चांगला क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स येतात. मागे दिलेला कसा होता? याच्यामध्ये मी तेच केलं जे तुम्ही सांगितलंय बघा. तेच इक्वेशन आहे. तेच इक्वेशन आहे बघा. तिथे एक्स आणि एक्स प्लस 5 आहे, तिथे एक्स प्लस 6 आहे. तिथं 1/6 आहे, तिथं 1/4 आहे. पण हे कसं झालं? सांगितलं होतं 8चं रेसिप्रोकल करा. इथं ब्रेनला ताणच नव्हता ना. इथे बघा ब्रेनचं ड्रेन करून टाकलं सगळं. आजपासून लक्षात ठेवा, वर्क लेबर वाले जे क्वेश्चन्स असतात, पुढे चालून तुम्ही IIT ची एक्झाम देणार, जे कोणी देणार, त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की अशा क्वेश्चन्स मध्ये नेहमी काय करायचं? कारण असे क्वेश्चन तुम्हाला पुढे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन मध्ये येणार. तिथं आपण डेरिव्हेटिव्ह काढणार, कॅल्क्युलस यूज करणार. फिजिक्स मध्ये खूप येतात असे प्रश्न. ठीक आहे? तर त्याच्यासाठी हे माहित पाहिजे. तर नेहमी आधी 1 दिवस 1 तासाचं काढायचं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. क्लिअर? तर या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची ही खरी मेथड आहे. ओके. आता एक तुम्हाला प्रश्न दिलाय बघा यांनी. हा पण बऱ्याचदा विचारला जातो. इफ 460 is divided by a natural number. अगदी लहानपणीचा फॉर्म्युला आहे. Quotient is 6 more than 5 times. 6 more than 5 times the divisor. ऐका लक्ष द्या. The divisor and remainder is 1. Find quotient and divisor. सर अशा प्रश्नाला आम्ही कसं करावं? तर याच्यासाठी आपण लहानपणी शिकलेला बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित नसेल तर सांगून टाकतो. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सर हे कसं आलं? हे माहित पाहिजे. 10वीला आलो तरी माहित पाहिजे. पाठ करणं वेगळं, समजणं वेगळं. सर कोणाला इथं लिहू, कोणाला इथं लिहू. अरे बाबा, सिंपल काम करा. 5 ने डिवाइड करा. समजे? चला, हा कोण आहे? डिव्हिडंड. याला मल्टिप्लाय करा 10 प्लस रिमाइंडर आहे 12. हा कोण आहे? डिवायझर. हा कोण आहे? कोशंट. बघा, डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे असं असते. हे सगळं लहानपणी शिकलेलं असते. डोक्यात जात नसते फक्त. कारण डोक्यात घालायचं काम शाळेने केलंच नाही. शाळा फक्त पाठ करून घ्यायची. मॅथ असं कधीच जमणार नाही बेटा, लक्षात ठेवा. तुम्ही तर शिकाच. तुमच्या पुढच्या जनरेशन्स मध्ये मॅथमॅटिकल थिंकिंग ठेवा. पुढचं जगच ते आहे. नाही तर कोणी विचारणार नाही. मैथ नहीं तो खाने के लिए, बैठने के लिए मैट नहीं. लक्षात ठेवा. तर काय होईल? सर डिव्हिडंड कोण आहे? 460. डिवायझर एक्स मानतो. क्वोशंट कोण आहे? 6 मोर दॅन 5 टाइम्स डिवायझर. डिवायझर एक्स, त्याचा 5 टाइम्स 6 मोर, असं स्वतःला सांगायचं. प्लस रिमाइंडर 1 आहे. बघा, याला मल्टिप्लाय केले की क्वाड्रॅटिक बनते. सर हे 460 हे -1 करा. हा झाला 5x², हा झाला 6x, हा झाला 459. यायले काय डोक्यात? तर इक्वेशन काय बनलं? समजे? आता याला सॉल्व्ह करायचंय. याला कसं सॉल्व्ह करता येते? ठीक आहे, करा नंतर. तुम्हाला कळणं महत्वाचं. हे झालं कॅल्क्युलेशन.
कॅल्क्युलेशन करायला कॅल्क्युलेटर आहे. फ्युचरमध्ये माहिती आहे एक्झाम्स काय होणार आहेत? फार लांब नाही. फार लांब नाही. फ्युचरमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायला परमिशन असणार आहे एक्झाममध्ये. पण कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी ज्यामध्ये टाईप करणार ना, त्याचे इक्वेशन तयार करायला 50 पूर्वज आठवतील. तुम्हाला काय म्हणतील? करा कॅल्क्युलेट, घ्या. वापरा कॅल्क्युलेटर वापरा. सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरा. म्हणजे सर मला साइन इनव्हर्स 4/5 काढायचा आहे. साइन इनव्हर्स 4/5 कोण असतो? 53 डिग्री अँगल येतो. फिजिक्स मध्ये शिकवतो मी. साइन इनव्हर्स 4/5 काढायचा आहे. 53 डिग्री येते. ओके. पण साइन इनव्हर्स 4/5 कसं आलं? ते तुम्हाला शोधावं लागेल. 50 वर्षापूर्वी जर कोणी विचार